अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरीचे नाम धन्य न जाये इहलोक सांडोन. तारी तसे जीव अज्ञ गुणावगुण न च पाहे. कन्या कुब्ज नगरासी अजामेळ महाभ्रष्ट पापराशी. अंतकाळी पाहता यमदूतासी पुत्रा नारायणा हाक मारी. अंतकाळी नाम उच्चारित शब्द अजामेळ झाला शुद्ध. पश्चात्तापे होऊनी दग्ध विरक्त झाला संसारी. विष्णुदूतांनी अजामेळासी विमाने बैसवले आदरेसी. नेले वैकुंठ लोकासी नाम महात्म्य अगाध हे. हरीची भक्ती हरीचे नाम हाची आहे मुख्य धर्म. नित्यनामी करिता नेम भवश्रम नेणती हरिदास. नामस्मरणी जया प्रीती त्यांना न पिडावे कदापि. जे का विमुख मुकुंदासी त्यांना आणावे यमसदनी. प्राचीन बर्हीचे पुत्र प्रचेतस त्यांचा पुत्र दक्ष प्रचेतस. पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र प्रकट झाला पुरुषोत्तम. प्रशंसा करुनी दक्षाची आज्ञा केली सृष्टिवृद्धीची. असिक्री नामक भार्या त्यासी सांगोनिया गुप्त झाले. दक्षास असिक्रीपासोन हर्यश्व शवलाश्व पुत्र झाले जाण. नारदाने भेटता त्या लागोन निवृत्ती मार्गे उपदेशिला. हे कळता दक्षासी क्रोध आला बहुत त्यासी. तेणे शापिले नारदासी करिसी भ्रमण सदा म्हणे. घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत दक्षाने उत्पन्न केल्या कन्या 60. त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली आहे. त्वष्ट्रात पुत्र विश्वरूप जाण देवगुरु झाला कारण. बृहस्पतीचा केला अवमान इंद्र असता सिंहासनस्थ. गोविंद गायी अन सज्जन ज्यावरी अनुग्रह करती जाण. त्यांचेच होई कल्याण तस्मात गुरु आश्रयावा. विश्वरूप इंद्रासी नारायण कवच उपदेशी. तेणे इंद्रा विजयी होसी विधी विधान सांगितले. इंद्रे कवच धारण केले सकळ दैत्यांशी जिंकले. त्रैलोकीचे राज्य मिळविले श्रेष्ठ पाठ कवचाचा. विश्वरूपाची जननी मातुळ कुळ दैत्य खाणी. म्हणून देवासी चोरोनी हवीर्भाग दे दैत्यांना. इंद्रास कळता भेद तया आला बहुक्रोध. विश्वरूप शिरांचा केला छेद ब्रह्महत्या घडली तया. त्वष्ट्राने केले दक्षिणाग्नी हवन. वृत्रासूर केला निर्माण. देव भगवंता गेले शरण. गिळिता शस्त्रास्त्रे वृत्राने. प्रगट होऊनी भगवान उपाय सांगती सुरा लागून. दधीची ऋषींची जाणून शरण अस्थी त्यांच्या मिळवाव्या. त्यांचे करावे वज्र निर्माण. इंद्र घ्यावे शस्त्रे जाण. जेणे वृत्रासुर नाशन इंद्रहस्ते घडेल हो. धन्य दधीची सत्पुरुष निजदेह दिधला सुकार्यार्थ. विश्वकर्म्याने निर्मिता वज्रास्त्र इंद्र आव्हानी वृत्रासुर. योगमार्गी देहत्याग अथवा रणी मरणे चांग. हे जाणावे परमभाग्य वदे वृत्र स्वसेनेशी. दधींची ऋषींचेनी तपोबळे आणि श्रीहरींच्या कृपा मिळे. वज्राचे तेज असे आगळे इंद्रासी म्हणे वृत्रासुर. जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय. माझे मनी वासनालय. हरिभक्तांचा होईन सेवक. स्वकर्माने संसार चक्रात माझे मन असे भ्रमत. श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्यांचे ठाई लागो होय. इंद्र आणि वृत्रासुर युद्ध करीती घनघोर. नारायण वर्मस्मरे इंद्र तेणे त्याचे रक्षण झाले. शिर पडता भूमीवर आत्मज्योत निघाली प्रखर. धन्य धन्य वृत्रासुर झाला मुक्ती भगवत रूपी. वृत्रासुराचा वध करता इंद्रा लागली ब्रह्महत्या. ऋषी इंद्रा पाचारिता अश्वमेध करविला. यज्ञ पुरुष नारायण त्यांच्या ध्याने केला यज्ञ. ज्यांचे नाम पतित पावन ब्रह्महत्या पाप केले. वृत्रासुर दैत्य तमोगुणी काय
कारणे हरीचे चरणी ऐकोनी परीक्षित वाणी शुकवदती वृत्र पूर्वजन्म चित्रकेतू राजा भौम सांगे अंगिरास दुःखाचे कारण अंगिराने चरू सिद्ध करून दिधला महाराणीस राणीस यथाकाल पुत्र झाला सवती विखार देती बालकाला पुत्र शोक होता रायाला तेथे पातले दिव्य पुरुष म्हणे सांडी पुत्र शोक कवणाचा पुत्र कैचा जनक सकल संबंध मिथ्या देख विवेक चित्ती धरी बापा चित्त दे भगवत चरणासी इंद्रिय निग्रह जरी करीसी पावसी संकर्षण देवासी वदले दुर्वास नारद नारद झाला उपदेशित जप केला अंतःकरणात संकर्षणाचे दर्शन होत धन्य झाला चित्रकेतू वदले भगवान संकर्षण तुझ शुद्ध भक्ती दिली जाण माझे जयाला विस्मरण जन्म मरण तो पावे विमानी बैसोन भ्रमत असता शिववामांगी गिरिजेस पाहता चित्रकेतू उपहास करिता शाप मिळे असुर योनीचा हात जोडूनी चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करीत तुझ्या चरणी प्राणीपात शापानुग्रह मज समान असे असो मागील अनुसंधान कश्यपी अदिती संतान कथिले त्वष्ट्रयादित्यान कथित वंश दितीचा कश्यपे दिला नेम पुंसवन इंद्र करी कपट शुश्रूषण यास्तव दितीचे पुत्र मरुद्गण पावले देवेंद्रामुळे ऐसा पुंसवन व्रत विधान प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदे पासोन करोनी षोडशोपचार पूजन व्रतस्थ राहावे विष्णुप्रती सांगता दीन कार्तिक मासात चरु शिजवावा दुधात देऊनी 12 आहुती होमात शेष चरु द्यावा पत्नीशी इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे षष्ठोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।